तर नमस्कार भावानो, मी तुमचा गणेश ब्लॉगर. यूट्यूबवर आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे. शेवटपर्यंत बघायला लागते बघा. म्हणजे दिसायला ना बिरोबा देऊळ आहे बघा. तुम्हाला हे सगळं पूर्ण धावणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बाहेरचं वातावरण बघून घ्या. इथं लागले मामा लोटाय, लोटून ती काढाय स्वच्छता लागले. बाहेरलं वातावरण एकदम भारी होतं बघा भावानो. चला तर तुम्हाला आतलं पण वातावरण धावतो कसं आहे. आतमध्ये चालली. एवढं मोठं झाड होतं बघा. केवढं मोठं आहे बघा. चिच्चच आहे बघा हे झाड. आता तुम्हाला पण आतमध्ये धावतो. आतमध्ये भावानो असं देऊळ होतं बघा. एकदम गार आणि एकदम कोण नव्हतं बघा इथे. फक्त ते मामा तेवढं लोटत दिसत होते. आणि कड्याने बघा तुम्ही कसं मंदिर बाहेर आहे. आणि ही जी झाड आहे ना भावानो, कसं वर गेलं बघा की ती वर जी ही दिसायला नाही बघा. ती कसं असं डिझाईन लावलेत. आणि सैनिक ती काय म्हणते ती मला कमेंटमध्ये सांगा इथनं. हे बघू शकताय तुम्ही भावानो. चला तर आता आतमध्ये तुम्ही पण दर्शन करून घ्या. मी पण घेतो दर्शन करून बघा भावानो. आपण आतमध्ये आलोय, दर्शन करून घ्या तुम्ही पण. बिरोबा देऊळ भावानो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथं जी सगळं आहे बघा इथं, म्हणजे आपण हात लावू शकत नाही भावानो. तिने आत सोडत नाही तरी मीच त्यांना दादांनी सांगून आलो मी असं व्हिडिओ बनवते. ती म्हटलं दादा लवकर ये बाहेर. आतमधनं तर आपण दर्शन ती सगळं करून गेले. बाहेरलं पण वातावरण धावणार आहे तुम्हाला. आतमध्ये भावानो तुम्ही मंदिरं बघून घ्या सगळीकडे कसं दिसते बघा. ओय ही जी खोली आता बघूया. या खोलीत भावानो नाही ही चूल आहे. हे सगळं त्यांचं मटेरियल आहे भावानो. आतमधलं सगळं वातावरण बघितलंय. बाहेरमधलं पण तुम्हाला वातावरण धावतो भावानो. एक सबस्क्राईब करा फक्त मला. गरीबाला राव सबस्क्राईब करा. पुढे न्या. मी पण असंच व्हिडिओ बनवतो. बाहेरलं वातावरण एवढं लय भारी होतं बघा. एवढं भारी होतं. आणि बघा ती रान बिन सगळं कोण नव्हती. ती एवढं भारी वाटत होतं. ही जे नाही खोली आहे बघा. म्हणजे इथं घोडं बांधतात बघा. हे देवाचं घोडं असं बांधतात बघा इथं भावानं. इथे जाय ना हनुमान मंदिर. इथं दर्शन घेऊया. ही बघा केवढं मोठं. ही भावानं मी पहिल्यांदाच बघायला लावली. दर्शन करून घेतो पण दर्शन. बाहेरलं ही बघा चिच्चं झाड. बाहेरलं वातावरण एकदम गार आणि एवढं भारी वाटतं ना भावानं. खरं यायला लागते बघा तुम्हाला पण. ह्यांच्या पण पाय पडून ही मला माहीत नाही कोण. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहीत असले तर. स्वच्छ पाय पडून ही बघा वातावरण. ही बघा की सूर्य बिर्य वातावरण सगळं ही जी सगळं दिसायला नाही सगळी राहणं. आणि एवढं भारी वाटायला ना भावानं. ह्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. मला माहीत नाही. इथं पण देवळा. इथं पण आपण पाया पुढे पायाची पण घेतले. इथं बघूया. इथं पण पाया पण घेतले. असं भावानो 4-5 मंदिरात त्याची आपण सगळीकडे पाया पडले. तुम्ही घ्या ना. घ्या हे घ्या घेऊन पाया पडून घ्या. इथं पण मग हे आहे बघा. पाया पडून घ्या. बाहेरलं वातावरण माणसं बिनचं आहेत भावानो. ही झाडं बिडं एवढं भारी मंदिर आहे ना भावानो. लय आपल्याला आवडलं या. खरं सांगतो तुम्हाला. मंदिर आहे पाया पडून घ्या. इथं मामा लोटाले. ही झेंडा इथं जी घोड्याला सगळं इथं असतं बघा खाणं वैरण बिरण. त्यात इथं भावांनो देवाचा घोडा आहे. खंडोबा राहायचा. बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लागते. घोडा घोडा आहे भावांनो. बरोबर राहायचा घोडा आहे बघा ह्यो. आपण काय जवळ जाऊ शकत नाही कारण मारल्या हे होईल. आपण पहिल्यांदा आलो इकडे. जवळ काय जाऊ शकत नाही. तुम्ही लांबनच बघा. आणि ही जी बिरोबा देऊळ आहे बघा सगळं. तर भावानो यूट्यूबवरला आपला पहिलाच मोठा ब्लॉग आहे. ब्लॉग आवडला सर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो करा. तुमचं एक फॉलो मला लय वरती घेऊन जातं. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला. आणि भावानो ही जी मंदिर असणार ना आपला गावामध्ये ही मंदिर आहे भावानो. कुठं पण इच्छला बिरोबा मंदिर सगळे लोक सांगणार. आणि ही जे आहे बघा एकदम भारी वातावरण भावानो. नक्कीच या. तर आपला व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला.